नदी ही एका पद्धतीने जीवन जगवणारी एक खूप मोठी प्रणाली असते. कुठे नदी उंचावरनं वाहते, कुठे धबधबे येतात, कुठे खोलपणा येतो आणि या सगळ्या भोवती मानव कथा रचत जातो. मराठीत एक म्हण आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधी शोधायला जाऊ नये. त्यामुळे नद्यांचा उगम होतो का म्हणजे कुठनं तरी असा एक पाण्याचा स्रोत असा वाहत चाललेला आहे असा नसतो. छोटे छोटे ॲक्विफर्स जे भूजलाचे स्रोत आहेत ते एकत्र येऊन नदी होतात. त्या कविता वाचून आज एखादा माणूस जर लंडनला गेला तर ही तीच थेम्स आहे का 19व्या शतकातली याचा विश्वासही बसणार नाही. इतकी थेम्स नदी आमूलाग्र बदललेली आहे. नदीचे आधी कालवे होतात, कालव्यांचे मग नाले होतात आणि नाल्यांचे मग ओहोळ होत जातात. मुंबईतली मिठी नदी ही जवळपास मरणप्राय झालेली आहे. ती आता सापडत नाही. दहिसर, पोईसर, ओशिवरा ही हे भाग नाही, या नद्या आहेत, जवळपास मृत होत चाललेल्या नद्या आहेत. पुढचा नंबर मुळामुठ्यांचा लागेल. आता वाळू खनन करताना आधी नदी काठची वाळू घ्यायची, पुरातनं आलेली वाळू घ्यायची, ते डायरेक्ट नदीच्या मुख्य प्रवाहातलीच वाळू घ्यायची, म्हणजे नदीला जायला रस्ताच होणार नाही. वाळूच सगळी काढून न्यायची, नदीचं पाणी कमी, कारण वाळू नदीला धरून ठेवते. त्या नदीचं नाव आहे डावकी नदी. तिला उमनगोटेही म्हणतात. ही नदी जी आहे ती मेघालयमध्ये भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती आहे. ती भारतातली आणि मला वाटतं जगातली स्वच्छ नद्यांमध्ये डावकी नदीची गणना होते. चित्ततोष खांडेकर, मी संशोधक आहे आणि नद्यांवरती संशोधन करतो. आणि मुळात नद्यांवरती नॅचरल सायन्स ज्याला म्हणतो आपण, की नैसर्गिक विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हायड्रोलॉजी या दृष्टिकोनातनं खूप अभ्यास झालेला आहे. पण नद्यांवरती समाज विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं अभ्यास कमी झालेला आहे. तर त्या दृष्टिकोनातनं अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. नदी ही जीवन प्रणाली कशी ठरते, तर मुळात आधी आपण मानवांच्या पलीकडे जायला पाहिजे. जर आपण म्हणतोय की नदी ही जीवन प्रणाली आहे, तर जीवन हे फक्त मानवांचं नाही आहे. नदीकाठ जे आहेत, की नदी आपण म्हणतो की पहाडात उगम पावते. आता हा आपण जिथे हा मैदानी प्रदेश, मैदानी प्रदेशातनं वाहत जाते आणि मुख तयार करून समुद्राला मिळते. मग मुखाचे वेगवेगळे प्रकार असतात. पण जिथे जिथे तुम्ही जाल, पहाडी प्रदेशांमध्ये, मैदानी प्रदेशांमध्ये आणि मुखाजवळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे जीव असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि हे सगळे नदीवरती अवलंबून असतात. नदीमधले वनस्पती, नदीमधले मासे. कधी बघितलं तर नदीमधले मासे जे आहेत ते एका ठिकाणी कधीच राहत नाहीत. ते प्रजननासाठी वर जातील आणि प्रजनन झाल्यावर परत खाली जातील. त्यामुळे ते पूर्ण नदीच्या लेंथ अँड ब्रेडथमध्ये सतत प्रवास करत असतात. हे मासे जेव्हा वर येतात तेव्हा त्यांना खायला अनेक प्राणी नदीकाठी येतात. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक वनस्पती नदीकाठी येतात. तो एक जीवनाची साखळीच नदीभोवती तयार झालेली असते, जी फक्त पाण्यातल्या जीवांची नसते, तर जमिनीवरच्या जीवांची सुद्धा असते. त्यामुळे नदी ही कायमच एक जीवन प्रणाली, एक लाईफ सिस्टीमच होती. आजही तुम्ही इथे बघाल की आपण म्हणतो की नदी मृत होत चाललेल्या आहे, नद्यांवर खूप कचरा होत चाललेला आहे. पण तुम्ही तुमच्या मागे पुढे बघाल तर बघा, अजूनही नदीच्या काठावरती किती मोठ्या प्रमाणात झाडं आलेली आहेत. नदीच्या काठी तुम्ही दाणे टाकले तर झाडं उगतायत, अशी इथली लोक सांगतात. त्यामुळे नदी ही एका पद्धतीने जीवन जगवणारी एक खूप मोठी प्रणाली असते. राहतो प्रश्न मानवांचा, तर बराच काळ माणसं ही कधी नदीकाठी वसलीच नव्हती. आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात सांगितलं जातं की आधी भटके आणि विमुक्त म्हणून लोक होते, की जिथे पाणी दिसेल, आणि मुळात जिथे पाणी दिसेल तिथेच ते जायचे. जिथे पाणी दिसेल तिथे जाऊन राहायचं, प्राण्यांना खायचं, तिथले प्राणी आणि वनस्पती संपले की दुसऱ्या ठिकाणी जायचं. जेव्हा माणसाला शेती कशी करावी हे कळलं तेव्हा तो नदीकाठी वसायला लागला. कारण नदी हा शेतीसाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा स्रोत देते. नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा नदी किनाऱ्याच्या पलीकडे येते तिच्या फ्लडप्लेनमध्ये, आणि जेव्हा पूर ओसरतो तेव्हा ती खूप मोठ्या प्रमाणात गाळाची सुपीक माती देऊन जाते, ज्याच्यावरती लगेच पिकं उगू शकतात. त्याच्यामुळे शेतीची सुरुवात हीच नदीकाठी झालेली आहे. आणि कुठलीही संस्कृती जी नदीकाठी असली ती मुळात शेतीपासून आलेली संस्कृती होती. त्यामुळे नदीकाठी मानवाचं आयुष्य वसत घडत गेलेलं आहे. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे पुन्हा जगण्याची पद्धती, की आपण सकाळी उठतो, मग उठल्यावर काय करतो, झोपल्यावर काय करतो, जेवताना काय करतो, या सगळ्याचे जगण्याचे काही घटक, मग त्याच्यातले काही नियम, की हे असं केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, या सगळ्याला संस्कृती म्हणतात. हा संस्कृतीतला पहिला भाग. आता तुम्ही जर शेती करत असाल तर तुमचा नदीशी रोजचा खाण्यापिण्याचाही संबंध येतो. तुमची गावं नदीकाठी वसली आहेत तर पिण्याच्या पाण्यापासनं, मासेमारीपासनं सगळ्या प्रकारचा संबंध नदीशी येतो. त्यामुळे तुमची एक आर्थिक निकष ही नदीशी जोडली गेलेली आहे. पण मानव हा मुळातच एक क्युरियस किंवा चिकित्सक प्राणी आहे. त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल काहीतरी नाविन्य वाटतं. नदी फक्त पाणी नाही आहे, नदीकाठी अनेक प्रकारच्या पर्यावरणीय विविधता आहेत.
कुठे नदी उंचावरनं वाहते, कुठे धबधबे येतात, कुठे खोलपणा येतो आणि या सगळ्या भोवती मानव कथा रचत जातो. कधीकधी या कथा म्हणजे आता मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आहे की गावामध्ये एक असा नदीकाठी एक खोच असते, ती खोल जायला असतं, कारण पूर आला तर नदीचं पाणी त्यात झिरपतू शकतं आणि गावाला काही काळापासून नदीपासून वाचवू शकतं. मग तिथे कोणतरी भूत आहे, त्यामुळे तिथे काही करायचं नाही. कथा कशा रचल्या जातात ना, तर मानवाने कथा पण संरक्षणासाठी रचलेल्या आहे. लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था, कॉन्स्टिट्यूशन, या सगळ्या गोष्टी यायच्या आधी या कथाच्या रचल्या जातात. संस्कृतीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे पायंडे पाडले जातात ते कुठेतरी नदीला जगवण्यासाठी आणि नदीभोवतीची परिसंस्था जगवण्यासाठी रचले गेलेले असतात, की ज्याच्यात नदीही वाचेल आणि आपणही वाचू. आणि त्यामुळे नदीवर वेगवेगळ्या जमातींचे जे जे वेगवेगळे अवलंबित्व असतं तसं त्यांच्या वेगवेगळ्या कथा असतात, त्यांच्या वेगवेगळ्या कहाण्या असतात. एक साधं उदाहरण द्यायचं तर बऱ्याच ठिकाणी जिथे नद्या मोठ्या असतात आणि पूर येतो किंवा नद्यांचं पात्र मोठं असतं, तेव्हा एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर होड्या नेणाऱ्यांचं प्रमाणही जास्त असतं. आणि हे जे नाविक असतात त्या नाविकांची एक वेगळी संस्कृती असते. आणि हे नाविकांची जर तुम्ही गाणी ऐकली बऱ्याच भागांमधली, एका भागातली नाही, थोड्याफार फरकाने असं येतं की नदीचा जो प्रवाह आहे तो जीवनाचा प्रवाह आहे आणि बाकी नदीच्या आसपासचे जे उतार चढाव आहेत ते जीवनातले उतार चढाव जे आहेत त्या पद्धतीने ते नदीला स्वतःच्या जीवनाशी कुठेतरी आपलंसं करून घेतात. कारण मानव फक्त आर्थिक याच्यावर जगत नाही, मानव कलेवर जगतो, मानव विश्वासावर जगतो आणि हे सगळंच नदीभोवती अशा पद्धतीने तयार होत जातं. त्या नद्यांबद्दल असं नाही, जगातल्या कुठल्याही नद्यांबद्दल लोकसाहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात कथा असतात, गीतं असतात. जसं की आत्ताच मी एक लोकगीताचं उदाहरण दिलंच तुम्हाला की नाविकांची जशी गीतं आहेत तशी मासेमाऱ्यांची नदीबद्दलची वेगवेगळी गीतं असतात. कुठला मासा नदीत मिळतो त्याच्या वेगवेगळ्या कथा असतात. जिथे नदीवरती धबधबे असतात, या असा धबधबा असतो आणि तिथे नदीभोवती बऱ्याच गोष्टी असतात, त्या धबधब्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कथा असतात. मग कुठल्या धबधब्याच्या काठी कुठल्या तरी असुराचा वध झालेला असतो, कुठल्या धबधब्याच्या काठी कधीतरी नदी देवता प्रकट झालेली असते. एक कंटिन्युईंग थीम जर भारताच्या अनुषंगाने बोलायची तर ती आहे शंकराची, की नदी जिथे जिथे असते तिथे शंकर असतोच. तुम्ही भारतात कुठेही जा, शंकराच्या मूर्ती तुम्हाला दिसतील, कारण नदीचा आणि शंकराचा खूप जवळचा संबंध आहे. नदीला शंकर रक्षण करतो आणि शंकराचं नदी रक्षण करते आणि मग त्याच्याभोवती वेगवेगळ्या कथा रचल्या जातात. आणि मग त्या लोकसाहित्यामध्ये त्या शंकराला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आलेली आहेत. कुठे मग भुलेश्वर म्हणतील, कुठे पिंडेश्वर म्हणतील, कुठे नदीश्वर म्हणतील, अशी असंख्य प्रकारची हे आलेली आहेत. कुठे कुठे नद्यांना साडी घातली जाते. जर तुम्ही गंगेच्या किनारी जाल इथनं पुढे ऋषिकेशकडे, तर तुम्हाला नदीच्या काठावरती सिंदूर टाकलेला दिसतो, बांगड्या टाकलेल्या दिसतात, कारण नदी ही सुवासिनी आहे जी वाहत असते. भारतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाल तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी नदीची ओटी भरली जाते. नदीला पाणी यावं, पूर यावं म्हणूनही ओटी भरली जाते आणि नदीचा पूर शांत करावा म्हणूनही ओटी भरली जाते. त्यामुळे लोकसाहित्यामध्ये, लोकसंस्कृतीमध्ये नदी ही मुळात एक जगणारा घटकच असते. जसं एक माणूस इथे जगतोय तशीच नदी पण जगते आहे. नदी हा फक्त पाण्याचा प्रवाह उरतच नाही. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नदीबद्दलच्या सती आसऱ्यांच्या कथा. जिथे जिथे तुम्ही भारतात जाल, म्हणजे महाराष्ट्रात तर सती आसरे आजही शहरांमध्ये वाचून आहेत, पण तुम्ही भारतभर जाल, तुम्ही गंगेच्या किनाऱ्यावर जाल, तुम्ही सतलजच्या किनाऱ्यावर जाल, चिनाबच्या किनाऱ्यावर जाल. मी जितक्या नद्यांमध्ये फिरलो, एक ब्रह्मपुत्रेमध्ये मला अजून सापडलेले नाही आहेत सती आसरे, तिथेही असू शकतात, मला सापडले नाही आहे. बाकी सगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावरती सती आसरे खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. आणि हे झालं तुम्ही मूळ भारतातल्या अनेक समाजांचं. तुम्ही आदिवासी समाजांमध्ये बघितलं किंवा पूर्वोत्तरी भारतातल्या समाजांमध्ये बघितलं तर नदीतल्या कुठल्या स्रोतातनं पाणी येतं आहे त्याच्यावरनं दारूची चव कशी असते, कुठलं पाणी घेतलं की दारूची चव कशी बदलते. मणिपूरमध्ये यू नावाची एक दारू सापडते, ती कुठल्या नदीतनं, कुठल्या तलावातनं, कुठल्या नदीच्या स्रोतातनं घेतली त्यानुसार तिची चव बदलत जाते. त्यामुळे लोकसाहित्यामध्ये, लोकसंस्कृतीमध्ये मुळात समस्या अशी आहे की लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतली जी नदी आहे त्याचं लिखित डॉक्युमेंटेशन खूप कमी आहे. मौखिकी परंपरेमध्ये ते खूप आहे. आजही तुम्ही इथे जर बोलला लोकांशी तर तुम्हाला 10 कथा इथेच सापडतील, पण त्याचं लिखित डॉक्युमेंटेशन करण्याची प्रचंड गरज आहे. नदीच्या उगमाच्या कथांपेक्षा उगमाच्या अनेक कथा आहेत. आणि तुम्ही प्रत्येक शिवपुराणात गेला तर मग ती नर्मदा म्हणते की शिवाला माझ्यात सामावून घ्या. मग कुठेतरी गंगेची ती प्रसिद्ध कथा आहे की शंकराच्या डोक्यावरनं ते आलेली आहे. किंवा कुठेतरी म्हणजे मुळामुठेची कथा सांगायची तर अप्सरांना शाप मिळाला आणि मग त्या नदीमधून वाहायला लागलेल्या आहेत. अशा असंख्य नदीच्या कथा आहेत. पण मुळात मराठीत एक म्हण आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधी शोधायला जाऊ नये. त्यामुळे नद्यांचा उगम होतो का हा माझ्यासाठी पहिला प्रश्न आहे. कारण नदी म्हणजे कुठनं तरी असा एक पाण्याचा स्रोत असा वाहत चाललेला आहे असा नसतो.
अनेक छोटे म्हणजे अगदी सह्याद्रीबद्दल बोलायचं तर छोटे ॲक्विफर्स जे भूजलाचे स्रोत आहेत ते एकत्र येऊन नदी होतात. हिमालयन नद्यांच्या बाबतीत म्हणायचं तर मुख्य नदीचा प्रवाह खूप नंतर येतो. अनेक छोट्या नद्या एकत्र येऊन मग कुठेतरी मैदानाच्या जवळ एक मोठी नदी आलेली दिसते. त्यामुळे गंगेचा उगम हा देवप्रयागला की गंगोत्रीला आहे. तसंच भीमाशंकरचं बघायचं तर नदीचा उगम वरती आहे, मंदिर खालती आहे, असं बऱ्याच ठिकाणी आढळतं. त्यामुळे नदीचे उगम जे आहेत ते बऱ्यापैकी कन्स्ट्रक्टेड असतात, ते तयार केलेले असतात ज्यापेक्षा असण्यापेक्षा. आणि मग त्यांच्याबद्दलच्या कथा जसं सांगितलं की जान्हवीची कथा आहे की भगीरथ प्रयत्नांनी तिच्या डोक्यावरनं आलेला आहे. कृष्णेची कथा आहे की शिवकृष्णच सामावला. मग नर्मदेची पण तशी कथा आहे. अशा कथा असंख्य आहे. मुळात नदीचा उगम कुठे ठेवला जातो, कुठे वसवला जातो ते या कथांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचं आणि भारताचं असं काही वेगळं नाही आहे. संपूर्ण देशात तुम्हाला जे सापडेल तेच महाराष्ट्रात सापडेल. कारण ज्या पद्धतीने पाण्याला वापरण्याचे धोरणं आखली जातात तीच सगळे प्रश्न महाराष्ट्रातही आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आणि अशा काही खूप वेगळं झालेलं आहे असं नाही. सो नदी राहिली की नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आपण नदीचं अस्तित्वच जवळपास संपवण्याच्या मार्गावर सगळं केलेलं आहे की नदीचा प्रवाह तिला नदी न बघता फक्त एक पाण्याचा स्रोत म्हणून बघणं किंवा जर शहर मोठं करायचं असेल तर एक अटकाव म्हणून बघणं आणि मग तो नदीचा स्रोत कमी करत जाणं. असं करत नदीचे आधी कालवे होतात, कालव्यांचे मग नाले होतात आणि नाल्यांचे मग ओहोळ होत जातात. त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात तोडली जाते. आणि हे महाराष्ट्रात का होतं तर महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला शहरीकरण करायचं असतं तेव्हा शहरांना सगळ्यात आधी जमीन लागते. ती जमीन तुम्ही नदीला छोटं करून घेता की पाईपमधनं टाकायचं आणि मग नदी छोटी करत जातात. ते नदीचे प्रवाह कमी करणं. दुसरी गोष्ट शहरीकरणाचं दुसरं महत्त्वाचं हे आहे की मोठ्या प्रमाणात शहरांच्या काठावरती इंडस्ट्रीज असतात आणि या उद्योगांमधनं जे पाणी आहे सांडपाणी ते सगळं नद्यांमध्ये टाकलं जातं. त्यामुळे परत नद्यांची हानी होते. तिसरी गोष्ट शहरीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणात नवीन वस्ती शहरांमध्ये उभी राहते. अचानक एक 10-15 वर्षांमध्ये तुम्ही अगदी पुण्यासारख्या शहराचं बघितलं तर कोट्यावधीने जवळपास लोकसंख्या वाढलेली आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोकसंख्या वाढते आहे आणि इमारती बांधल्या जात आहेत तेव्हा त्यांच्यातनं निघणारं त्या घरगुती आणि इंडस्ट्रीज दोन्हीमधलं निघणारं सांडपाण्याची व्यवस्थापन करण्याची व्यवस्था नीट आहे का आणि ते कितपत नीट आहे की सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत सोडलं जातं. या प्रश्नांचे उत्तरं मिळत नाही. आणि यामुळे महाराष्ट्रातल्या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत चाललेल्या आहेत. ग्रामीण भागाचं म्हणायचं तर मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करून खतांसकट जे सगळं पाणी नदीमध्ये सोडलं जातं त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात एक तर प्रदूषित होते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे मोठ्या प्रमाणात वाळू खनन जे नदीमध्ये होत आहे. ही वाळू खनन हे खरं तर आपल्याकडे वर्षानुवर्ष लोक करतात. वाळू खनन केलं नाही तर गावच उभी राहणार नाही, संस्कृती उभी राहणार नाही. पण वाळू खननाचं प्रमाण किती प्रमाणात तुम्ही वाळू खनन करता त्याचा कुठलाही मोजमाप आता उरलेला नाही आहे. त्यामुळे वाळू खनन करताना आधी नदी काठची वाळू घ्यायची, पुरातनं आलेली वाळू घ्यायची, ते डायरेक्ट नदीच्या मुख्य प्रवाहातलीच वाळू घ्यायची म्हणजे नदीला जायला रस्ताच उरणार नाही. वाळूच सगळी काढून द्यायची. नदीचं पाणी कमी कारण वाळू नदीला धरून ठेवते. यामुळे नदीचं नदीत्व संपत चाललंय. त्यामुळे नदीचे नाले फक्त प्रदूषणामुळे होत नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींमुळेही होत आहेत की नदीच उरत नाही. नदीचे जर तुम्ही बघितल्या तर 2 प्रक्रिया एक महत्त्वाच्या असतात. एक असतं डिपॉझिशन आणि दुसरं असतं इरोजन. की नदी जेव्हा वाहत असते तेव्हा ती पहाडातनं येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काही ठिकाणावरती सोडत जात असते आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ती घेऊन जात असते. तर आता पहाडातनं येताना नदी मोठ्या प्रमाणात काय घेऊन येते तर ती मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन येते. दगड, धोंडे, रेती आणि माती. मला ते वाळूची प्रकार कुठले, त्याचं टेक्स्चर कुठले हा वेगळा विषय, ते वेगळी लोक सांगतील. पण ही जी वाळू मोठ्या प्रमाणात नदी घेऊन येते ती वरनं घेऊन येत असते आणि मैदानी प्रदेशात ती मोठ्या प्रमाणात ठेवत जात असते. आणि संगमाजवळ तुम्ही बघाल तर दोन्ही साईडनी नदीचे प्रवाह घेऊन वाळू घेऊन येत असतात. त्यामुळे ती खूप मोठ्या प्रमाणात वाळू असत असतात. आता जर वाळू खूप जास्त झाली तुम्ही जर समोर बघाल तर ही सगळी जी वाळू आहे जी पुराणी आणलेली वाळू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू जर आलेली, आता ही वाळू जर आपण काढली नाही आणि ही वाढत गेली तर त्या वाळूची जमीन होऊन नदीला पुढे जायला अटकाव व्हायला लागतो. त्यामुळे मग नदी इकडनं न जाता इकडनं जाईल, इकडनं न जाता इकडनं जाईल. त्यामुळे एका पद्धतीने नदीच्या प्रवाहाला वाळू ही मारक सुद्धा असते. त्यामुळे तुम्ही नदीचा प्रवाह वाहता राहील कारण वाळू वाढत गेली तर नदी तेवढी वाढत जाईल, पूर पण तेवढे वाढत जातील. त्यामुळे नदीचा प्रवाह वाहता राहील. त्यामुळे तेवढी वाळू वरची काढून नेली नदीच्या प्रवाहाला खेळतं ठेवण्यासाठी केली तर ती वाळू खनन चांगलं ठरतं. पण तीच वाळू नदीला धरून ठेवते त्यामुळे पाणी तिथे राहतं. जर तीच वाळू तुम्ही नेत गेला आणि वाळूमध्ये परत नदीतले वनस्पती आणि ते खूपच वेगळी इकॉलॉजी आहे.
वाळूच तुम्ही काढायला लागला तर नदीचं पाणी राहत नाही, ते इरोड होऊन जातं, ते वाहत जातं आणि ते सगळं वाहून घेऊन जातं. त्यामुळे वाळू ही खूप महत्त्वाची असते. नदी संवर्धनाची जगभरात बघावी तर अशी बरीच उदाहरणं आहेत आणि म्हणजे असं एक हे नाही सांगता येणार की हे एक उदाहरण खूप सुंदर आहे. असंख्य उदाहरणं आहेत. युरोपामध्ये थेम्ससारखी नदी जी पूर्ण मरणप्राय झाली होती, तिच्यावरती अपॉन द वेस्टमिन्स्टर ब्रिज नावाची कविता मला वाटतं वर्ड्सवर्थनी लिहिलेली आहे किंवा तत्कालीन कविता जर वाचल्या तर नदी किती प्रदूषित झाली याची उदाहरणं मिळतात. पण त्या कविता वाचून आज एखादा माणूस जर लंडनला गेला तर ही तीच थेम्स आहे का 19व्या शतकातली याचा विश्वासही बसणार नाही, इतकी थेम्स नदी आमूलाग्र बदललेली आहे. त्यामुळे नद्यांचं संवर्धन आणि नद्यांचं हे करणं हे खूप मोठ्या प्रमाणात राईनचंही झालेलं आहे, थेम्सचंही झालेलं आहे. अमेरिकेतही अनेक छोट्या नद्यांवरती कामं झालेली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये माओरींनी त्यांच्या नद्यांसाठी कामं केलेली आहे. सो नद्यांचं संवर्धन हे मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी जगभर झालेलं आहे. भारतातही नद्यांच्या संवर्धनाची अनेक छोटी उदाहरणं आहेत की काही ठिकाणी खेड्यामध्ये लोकांनी स्वतः येऊन नदीत कचरा टाकणार नाही, नदीमध्ये जाणारं सांडपाणीचं व्यवस्थापन केलेलं आहे. अशी उदाहरणं आहेत. पण प्रश्न असा येतो की भारतामध्ये अशी छोट्या नद्यांवरची उदाहरणं खूप आहेत, पण भारत हा मोठ्या नद्यांनी बनलेला देश आहे. आपल्याकडे एवढा सुपीक मैदानी प्रदेश जो आहे तो मोठ्या नद्यांनी, म्हणजे उत्तरेत बघितलं तर गंगा, दक्षिणेत बघितलं तर गोदावरी, कृष्णा आणि पूर्वेकडे बघितलं तर परत गंगा आणि ब्रह्मपुत्रा. त्यामुळे या मोठ्या नद्यांना कसं तुम्ही संवर्धित करता, तो एक खूप मोठा प्रश्न भारताच्या दृष्टिकोनातून दिसतो. इथं नदीचं उत्तर आहे माझ्याकडे आणि नदीचं नाव सांगितलं आणि ती कुठे सांगितल्यावर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. त्या नदीचं नाव आहे डावकी नदी. तिला उमनगोटेही म्हणतात आणि ही नदी जी आहे ती मेघालयमध्ये भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती आहे. सो तुम्ही जर डावकी नदीच्या काठावर जर कधी गेला तर तुम्हाला लक्षात येईल की ती नदी जिथे आहे तिथे सीमा आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं शहरीकरण नाही. थोड्या मोठ्या प्रमाणात पर्यटन आहे आणि त्या पर्यटनातनं जेवढं नदीमध्ये कचरा जात असेल तो तसा नॅचरली पण साफ होऊन जातो. त्यामुळे ती भारतातली आणि मला वाटतं जगातली स्वच्छ नद्यांमध्ये डावकी नदीची गणना होते. मृत झालेल्या नद्या, कोल्हापूरमध्ये एक नदी होती, आता तिचं नाव मी विसरलो, कुठल्या तरी ऋषींवरनंच तिचं नाव होतं आणि त्या कथेतनंच ती नदी आलेली होती. ती नदी कोल्हापूरमधनं जायची. आता ती नदी कोल्हापूरमध्ये सापडतच नाही आहे, तिचं नाव नेमकं मला आता आठवत नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक शहरात जर जाल, मुंबईतली मिठी नदी ही जवळपास मरणप्राय झालेली आहे, ती आता सापडत नाही. दहिसर, पोईसर, ओशिवरा हे भाग नाही, या नद्या आहेत, जवळपास मृत होत चाललेल्या नद्या आहेत किंवा त्या मृतप्राय झालेल्या आहेत. मृत होणाऱ्या नद्यांमध्ये पुढचा नंबर मुळामुठ्यांचा लागेल. त्या आता अजून त्या नद्यांमध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात रुखरुख उरलेली आहे. जिथे नदी संपूर्णपणे संपून ती नाल्यांवाटे वळवली जाते आणि तिचं पात्र काहीच उरलेलं नाही आहे, त्या नद्या किंवा त्याच्यात कुठल्याही प्रकारची जीवसृष्टीच जन्माला येत नाही आहे, त्या नद्या मृतप्राय झालेल्या आहेत असं म्हणता येईल. सो मला वाटतं कात्यायनी की काय त्या नदीचं नाव होतं कोल्हापूरमधल्या, ती पूर्णपणेच मृत झालेली आहे. बाकी या सगळ्या नद्यांची की नद्यांना नाल्याचं स्वरूप का होते ते, तर नद्यांना नाल्याचं स्वरूप येण्याची जी हे आहे की तुम्हाला सांगितलं की नदीचा आधी कालवा होतो, मग कालव्याचा मग नाला होतो आणि नाल्याला दोन अंशांनी बघितलं जातं. एक तर तो नदीच्या पात्रापेक्षा खूप छोटा असतो आणि नदीच्या पात्रापेक्षा खूप अस्वच्छ असतो, म्हणून त्याला नाला म्हणतात. हे अंडरस्टँडिंग मला दिसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की नदीच्या भोवती, पुण्याचंच बोलायचं मुळे मुठे भोवती, तर तुम्ही बघाल 1920 पासनं, त्याच्याही आधीपासून काही प्रमाणात या नदीवरती मोठ्या प्रमाणात धरणं बांधली गेलेली आहेत, मुळेवरतीही आणि मुठेवरती. खडकवासल्याचं धरण जर तुम्ही काढलं तर ते 1860-70 पर्यंत मागे इतिहास जातो त्याचा. त्यामुळे आधी नदीवरती धरणं बांधून नदीचा प्रवाह वळवणं, जेव्हा तो प्रवाह वळवला जातो तेव्हाच नदीचं पात्र छोटं होत चाललेलं आहे. तो सगळ्यात पहिले नदीचं पात्र कमी होत जातं ते धरणांमुळे पण पात्र कमी झाल्यावरही थोडंसं नदीचं पात्र उरतं. तेही पात्र तुम्ही कमी कशाने करता, तर जेव्हा शहर वाढत जातं तेव्हा तुम्ही नदीचं पाणी वाहायला पाईप्समधनं हे करता आणि मग नदीकडनं जमीन घेत जाता. त्यामुळे वाढत्या शहरीकरणामधनं जसं शहर वाढत जातं तसं तशी नदी मागे सरकत जाते. अगदी इथेच बघायचं तर ही इथली यमुना मुघल काळात लाल किल्ल्यापर्यंत जायची. इथनं लाल किल्ल्यावर आता तुम्ही चालत गेला तर 15 मिनिटं लागतील, कारण मी चालत आलो तर माझ्या लक्षात आलं. अशाच पद्धतीने तुम्ही नदीची पात्र ही छोटी करत गेलेलं आहे ते वाढतं शहरीकरण. तिसरं जसं सांगितलं की त्याच्यासोबत नदीची वाळू जी आहे ती काढत नेल्यामुळे त्या नदीचे पात्र अरुंद होतात. ही सगळी अरुंद होण्याची कारणं आहेत नदीची. आणि मग त्याचं प्रदूषण जे होतं की मोठ्या प्रमाणात घरातलंही सांडपाणी आणि इंडस्ट्रीजमधलंही सांडपाणी हे नदीमध्येच फेकलं जातं आणि त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया होत नाही. आणि पूर्वी घरांमधलं सांडपाणी नद्यांमध्ये जात नव्हतं का, पण पूर्वी नदीकाठी घरं किती होती आणि लोक किती राहत होते आणि एवढी कमी लोक होती की त्या घरातून येणारं सांडपाणी नदी त्यांच्या नॅचरल प्रोसेसमध्ये क्लिअर करू शकत होती. आता त्याच्याहून कितीतरी जास्त पट नद्यांमध्ये सांडपाणी पडतं, त्यामुळे ते सांडपाणी तसंच पडून राहतं.
चौथा मुद्दा याच्यातला असा येतो की आता तुमच्या समोरच जर तुम्ही एक व्हिडिओ फिरवून बघितला तर इथे किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे याची फक्त गणना करा तुम्ही, की नदीकाठी जो मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आता सापडतो. आणि हा असा कचरा आहे की याचा कुठल्याही प्रकारे निचरा होत नाही. हा कचरा तसाच पडून राहतो वर्षानुवर्ष, कितीही वर्ष. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पण परत नदीचं नालेकरण होत चाललेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये नदीचं नालं होण्याचं एक महत्त्वाचं कारण की नदीकाठची जी परिसंस्थाच आहे, तिच्या काठच्या वनस्पती, तिच्यामधले असणारे मासे, इतर बॅक्टेरिया, छोटे छोटे प्राणी, हे मोठ्या प्रमाणात तिला परिसंस्था म्हणून जिवंत ठेवणारे बॅक्टेरिया, सगळे बॅक्टेरिया नाही, अनेक बॅक्टेरिया अजूनही आहेत, परिसंस्था म्हणून जिवंत ठेवणारे अनेक प्राणी, पक्षी हेच मृत होत चाललेले आहेत. की नदी किनाऱ्यावरती जसे अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी हे सगळं जेव्हा मृत होत जातं, वनस्पती नदीकाठच्या ज्या मृत होत जातात, की अगदी कुठल्याही नदीकाठी बघाल ना, तर एक विशिष्ट प्रकारची झाडं सापडतात. ती झाडंच जेव्हा कॉन्क्रीटनी निस्थापित केली जातात तेव्हा त्या नदीचा मग नाला होऊन राहतो. मग ते नदीत्व संपवण्याचं एक शेवटचं, कारण शेवटी नदी ही जीवन प्रणाली, एक जीवन सिस्टीम आहे. तेच संपत गेलं की मग नदीचा नाला होत जातो, मग तिचं नदीत्वच पूर्ण संपून जातं. हा त्याच्यातला हे आहे. आता तुम्ही नदी सुधार प्रकल्प म्हणताय की नदी सौंदर्यवर्धन प्रकल्प म्हणताय, कारण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट त्यातनं नदीची सुधारणा न होता नदीकाठचं सौंदर्यवर्धन होणं हा त्याच्या मागचा मोठा विचार आहे. कारण नदीमधलं सांडपाणी काही येणं बंद होत नाही. एक तर तुम्हाला सांडपाण्याची दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल, या नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करावी लागेल, आणि ती खूप मोठ्या प्रमाणात करावी लागेल. आता तेवढी होत नाही आहे आपल्याकडे. सो त्याच्याशिवाय हे होणार नाही. दुसरी गोष्ट, नदीची जी जमीन काढलेली आहे, त्या नदीचे जे वाळू खनन काढून तुम्ही नदीची जमीन घेतलेली आहे ती नदीला परत करावी लागेल. या सगळ्या गोष्टी हळूहळू केल्या तर नदीच्या पुनरुज्जीवनाकडे तुम्ही जाऊ शकता. तसं न करता नदीकाठचा सगळा कचरा साफ करणं आणि तिथे कॉन्क्रीटची गार्डन्स बनवणं, तिथे फ्रंट्स बनवणं, इमारती बनवणं, हे सगळं चाललेलं आहे. आता यांनी खरंच नदीचं सौंदर्यीकरण होतं का आणि नदी सुधारणा होते का, हा मलाच खूप मोठा पडलेला प्रश्न आहे. कारण नदीचं सौंदर्य हे तिच्याकाठच्या वनस्पतींमध्ये, तिच्यावरच्या प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये आहे. ते अशा पद्धतीने कॉन्क्रीटची जंगलं बांधण्यात. नदी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प भारतात मोठ्या प्रमाणात आहे, की जिथे नदी किनाऱ्यावरती बागबगीचे उभे करणं, नदीकाठी मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे तो काढून तो सफाचट करणं, तिथे मग पूल बांधणं किंवा भिंती बांधणं आणि काहीतरी हे करणं, हे नदी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प खूप आहे. नदी पुनरुज्जीवनाचे प्रकल्प आपल्याकडे क्वचितच आढळतात. अर्थात त्याची आर्थिक गणितं तशी आहेत की नदी सौंदर्यीकरणाचा जेव्हा प्रकल्प तुम्ही म्हणता तेव्हा मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीटचं होत असतं आणि त्याचे लाभार्थी बरेच आहेत आणि ते कोण आहेत त्याबद्दल मला जास्त बोलायची गरज नाही. नदी पुनरुज्जीवन जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा नदीची जी परिसंस्था आहे तिला परत पुनरुज्जीवित करणं, तिची जमीन तिला परत देणं, नदीमधलं सांडपाणी दुसरीकडे कसं वळवता येईल या सगळ्याबद्दलचे प्रयत्न करणं, ते नदी पुनरुज्जीवनात येतं. मग आता याच्यात काही ठिकाणी फक्त सांडपाण्यावर काम होतं, काही ठिकाणी नदीचं पात्र पूर्ववत करण्यावरती कामं होतात, काही ठिकाणी नदीमधलं पाणी पूर्ववत सोडण्यावरती कामं होतात आणि काही ठिकाणी हे सगळंच होतं. भारतामध्ये नदी पुनरुज्जीवनावरती कामं कमी झालेली, काही अपवाद आहेत. काही ठिकाणी समाजांनी स्वतः उठून आपल्या गावातल्या नदीचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. काही लोकांनी स्वतःच्या गंगेच्याच खोऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की नदीकाठ आम्ही स्वच्छ करून नदीला तिचं पात्र पूर्ण दिलेलं आहे, असं पुनरुज्जीवन झालेलं आहे. किंवा मोठ्या प्रमाणात जर गाळ झालेला आहे, हे मोठ्या दक्षिण आसाममध्ये, उत्तर आसाममध्ये मला हे दिसलं की जिथे जिथे गाळ जमा झाला तिथे गाळ लोक पूर्ण साफ करतात आणि नदीचं पात्र तिला परत वाहायला मोकळं करतात. पण सरकारी लेवलवरती एक मोठा नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प आणि तो त्याच पद्धतीने राबवला जातोय आणि त्यातनं नदीचं पुनरुज्जीवन होते, सौंदर्यीकरण होत नाहीये, हे क्वचित दिसतं. त्यामुळे आपल्याला गरज नदी पुनरुज्जीवनाची आहे. कारण नद्यांचं पात्र फक्त पाणी वाचवत नाही तर मोठ्या प्रमाणात परिसंस्था आणि वाराही वाचवत असतात. त्यामुळे आपल्याला नदी पुनरुज्जीवनाकडे वळायला हवं, ना की नदी सौंदर्यीकरणाकडे. आणि आपला सगळा जो रेटा शहरांमध्ये आज आहे, मग तुम्ही ते पुण्याला जाल, मुंबईला जाल, गुजरातमधल्या अहमदाबादकडे जाल, भोपाळला जाल, जिथेही जाल तिथे नदी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प जास्त आहे, नदी पुनरुज्जीवनाचे कमी. मुळात विकासाची संकल्पना म्हणजेच काय याच्यावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं असं वाटतं की विकास म्हणजे काय, की तुम्ही खाण बांधली, मग खाणीतनं मोठ्या प्रमाणात उत्पन्न आलं आणि मग त्या उत्पन्नातनं विकास झाला. पण नक्की विकास म्हणजे काय? रस्ते बांधणं म्हणजे विकास आहे का? प्रत्येक ठिकाणी शहरच उभी करणं म्हणजे विकास आहे का? विकास म्हणजे काय याची व्याख्याच कुठनं येते हे आधी आपण पाहायला हवं. की आपल्याकडे विकासाची संकल्पना म्हणजे कधी असं कुठल्याही पक्षाचं, सगळ्याच पक्षांचे तुम्ही जर जाहीरनामे बघितले असे मोठमोठे रस्ते आणि गगनचुंबी इमारती, ह्या विकासाच्या संकल्पनाच मुळात चुकीच्या आहेत. आणि तुम्ही खाणी बांधल्या आहेत किंवा सुरजागड आणि गडचिरोली पट्ट्यात जे झालेलं आहे की खाणी बांधल्या, त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार दिले आणि त्या खाणींमधनं खूप उत्पन्न आलं,
प्रश्न असा आहे की या खाणींमधनं येणारं उत्पन्न नक्की कोणाच्या कामी येतं, आणि ते रस्ते बांधण्याच्या कामी येत असतं तर हे रस्ते लोकांसाठी बांधले जातात की खाणींमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी बांधले जातात. त्यामुळे हा विकास आहे हा याचा सगळ्यात जास्त फायदा कुणाला होतो, हा पहिला प्रश्न येतो. दुसरा प्रश्न, लोकांना आरोग्य सुविधा पाठवणं, त्यांच्या जगण्याची एकंदर जी क्वालिटी आहे ती सुधारणं, मग त्यासाठी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, खेळत राहणारी नदी, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही रोजगार देऊन नदी पूर्णपणे खराब करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या विकासाच्या संकल्पनाच काय आहेत हा पहिला प्रश्न येतो, आणि त्या संकल्पना भारताने स्वतः विचार करून आपल्या भूगोलानुसार ठरवलेल्या आहेत की पाश्चिमात्य जगाने आणि वर्ल्ड बँकेने ज्या थोपल्या आहेत त्याच आपण स्वीकारल्या आहेत, हा त्याच्यातला दुसरा भाग येतो. तिसरा भाग असा येतो की आपला विकास जो आहे ना तो खूप मानवकेंद्री विकास आहे. माणसाच्या दृष्टीने काय चांगलं होईल, माणसाला कशाचा फायदा होईल, आणि तो मानव केंद्री सुद्धा नाही, तो नफा केंद्री आहे. माणसाचा नफा कशाने होईल. आपला विकास निसर्ग केंद्री, नदी केंद्री, तशा पद्धतीने जेव्हा आपण विकासाचा विचार करायला लागतो की ठीक आहे मी इथे खाण बांधतो पण याच्यामुळे नदीचं नुकसान किती होतं, यामुळे नदी मरणप्राय होईल का, यामुळे येत्या काळात पुढच्या 40 वर्षात इथे पाणीच मिळणं बंद होईल का, नदीतली परिसंस्थाच संपेल का, आणि त्या सगळ्याची एकंदर किंमत कशी असेल. बरं, या सगळ्याला आता हवामान बदलाची सोड आहे. त्यामुळे हवामान बदल, खाणकाम, त्याच्यात पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, आणि या सगळ्याचा मानवी जीवनाच्या क्वालिटीवर होणारा परिणाम, हा जर तुम्ही नदी केंद्री, निसर्ग केंद्री विचार करायला लागला, कारण निसर्ग वाचलं तर पुढच्या पिढ्या वाचणार आहे, तर मग याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बदल दिसेल. पूर्णपणेच खाणी बंद कराव्या का, यापेक्षा त्या खाणी कुठे उभाराव्यात, आणि त्या खाणी उभारून फायद्यापेक्षा तोटा किती जास्त. आणि हा फायदा तोटा आजच्या गणितांनुसार बघितला जातो की आता शेतीतनं येणारं उत्पन्न इतकं, खाणींमधनं येणारं उत्पन्न इतकं. तुम्ही 100-200 वर्षांच्या नुसार जर विचार केला तर मग विकासाच्या संकल्पना बदलून त्याच्यातनं मार्ग निघू शकतील. आणि मुळात माणसाने फक्त स्वतःचा नफा न बघता येणाऱ्या पिढ्यांचाही विचार करायला हवा, जो की होत नाहीये, कारण विकासाच्या संकल्पनाच नफा केंद्री आहेत, त्या नदी केंद्री, निसर्ग केंद्री किंवा मानवी जीवनाच्या एकंदर भविष्य केंद्री झालेल्या नाहीयेत. हा त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुळात पहिला याच्यात एक मला विसंगती दिसते की जिथे जिथे धर्म आणि संस्कृती आहे तिथे तिथे नदीला महत्त्व आलेलं आहे. सो फक्त भारतामध्ये नद्यांना देवता मानलं जातं आणि नद्यांचं धार्मिक आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे असं नाहीये. ख्रिस्ती देशांमध्ये पण नद्यांना महत्त्व आहे. तुम्ही कधी ख्रिश्चनांचा बाप्तिस्मा होताना बघितलं तर तो नद्यांमध्ये होतो. जॉर्डन नदीमध्येही, मी आधी पण खूप ठिकाणी सांगितलं की जॉर्डन नदीमध्ये जाऊन किंवा जिथे जिथे भारतात सुद्धा ख्रिस्ती बांधव आहेत ते नदीमध्ये बाप्तिस्मा करताना दिसतात. त्यामुळे नद्यांना खूप महत्व आहे. एक बिब्लिकल गाणं आहे डेव्हिडच्या कथेतलं, लीड मी टू द वॉटर वेअर माय सोल फाइंड्स रेस्ट. मला पाण्याकडे घेऊन चल जिथे माझ्या आत्म्याला शांतता मिळेल. त्यामुळे पाण्याचं, नदीचं धार्मिक सांस्कृतिक महत्व आहे ख्रिस्ती देशांमध्ये. इस्लामिक देशांमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की जी स्वर्ग आहे त्या स्वर्गाच्या बगीच्यांखालनं नद्याच वाहतात. नद्याच का वाहतात? नद्यांचं पावित्र्यही तिथे आहे. आणि भारतीय उपखंडामध्ये सुद्धा आणि बाकी काही प्रदेशांमध्ये इस्लामिक प्रेषित आहे ज्यांचं नाव आहे खिजरहया. असं म्हणतात मूसा, जो तिन्ही धर्मांमध्ये, यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम तिन्हीमध्ये जो मूसा नावाचा एक प्रेषित आहे, त्या मूसाला मदत खिजरने केली होती अशी एक कथा येते. खिज्र जो आहे तो नदीत राहतो आणि नदीचं आणि पाण्याचं संरक्षण करतो. त्यामुळे खिजरहया नदीत असल्यामुळे नदीचं महत्व खूप आलेलं आहे. म्हणजे नद्यांचं दैवतीकरण झालेलं नसलं तरी देवाजवळ नेणाऱ्या आणि देवानी भेट म्हणून दिलेल्या नदीचं धार्मिक महत्व हे जगभर सगळीकडे आहे. त्यामुळे हा पहिला आरोप की भारतात नद्यांना धार्मिक महत्व आहे आणि बाकी जगात कुठेच नाहीये. आणि अगदी तुम्ही दक्षिण पूर्व आशियामध्ये बौद्ध धर्माच्या हे बघितल्या, आफ्रिकेतल्या आदिवासी जमातींच्या धर्माच्या संकल्पना बघितल्या, प्रत्येक ठिकाणी नदीचं काहीतरी महत्व आहे. याच्यात एक वेगळा व्हिडिओच होईल की नदीचं जगभरातल्या धर्मांमधलं महत्व काय. तर प्रत्येकच ठिकाणी धर्मांमध्ये नद्यांचं महत्व खूप आहे. मुळात प्रश्न असा आहे की नद्यांचं धार्मिक महत्व खूप आलं कारण त्याला आर्थिक जोड होती आणि त्या आर्थिक जोडीमुळे किंवा आर्थिक अवलंबित्व असल्यामुळे नद्याचे धार्मिक महत्व अशा पद्धतीने बनवलं गेलं होतं की त्याच्यामुळे नदीचं संरक्षण होईल. हा त्यामागचा खूप मोठा विचार होता की जसं तुम्ही बघाल की नदीच्या काठी संरक्षित केलेल्या देवराया पण खूप होत्या की नदीकाठची झाडं कापायची नाही. मग त्याला सांगितलं जातं की नदीचा कोप होईल, नदीकाठची झाडं कापली तर नदीचा कोप होईल, पूर होईल.
नदीमध्ये तुम्ही कचरा टाकला तर नदीमध्ये राहणारे जे मासे आहेत, आता माशांची पण पूजा केली जाते. गंगा आणि यमुना या नद्यांमध्ये रिव्हर डॉल्फिन सापडायचे, गंगे आणि इंडसच्या बेसिनमध्ये सापडायचे. तर हे रिव्हर डॉल्फिन मरू नयेत, कारण हे रिव्हर डॉल्फिन जे आहेत ते समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे नद्यात कचरा टाकायचा नाही, कारण मग लक्ष्मी रिव्हर डॉल्फिन्सच्या स्वरूपात नाही येते. त्यामुळे धर्म जिथे जिथे वाढला ते नद्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठीच वाढला, आणि त्या काळाच्या मान्यता ज्या नद्यांवर भोवती झालेल्या आहेत त्या तशाच झालेल्या आहेत. म्हणजे आता इथेच जर आपण एक 10 मिनिटं फक्त तुम्ही इथे किनाऱ्यावर बसला, यमुनेच्या किनाऱ्यावर, तर तुम्हाला 2-3 गोष्टी दिसतील. इथे लोक येतात, ते नदीमध्ये दाणे टाकतात, कारण आता नदीमध्ये इतकं प्रदूषण झालेलं आहे की वनस्पती उरलेल्या नाही, पण अजूनही काही मासे नदीत आहेत. त्यामुळे नदीत दाणे टाकतात की त्याच्यामुळे मासे वाचतील. ते तिथे मोठ्या प्रमाणात असे दाणे टाकतात की जे नदी किनारी येणारे जे बरेचसे पक्षी आहेत ते खाऊ शकतील. ते दाणे तिथेच पडून राहतात. काही पक्षी खातात, काही पक्षी खात नाही. उरलेल्या झाडांमधनं झाडं उगतात. आणि मग तुम्ही त्यांना विचारलं, हे तुम्ही पर्यावरण संवर्धनासाठी करताय का? त्याचं उत्तर येतं, हे पर्यावरण संवर्धनासाठी नाही, आणि आम्हाला पुण्य मिळतं असं. पण या पुण्यातनं पर्यावरण संवर्धन होतं. त्यामुळे धर्माच्या संकल्पना अशा घडत गेलेल्या आहेत वर्षानुवर्ष. हे कुठेतरी नदी संवर्धनाला, पर्यावरण संरक्षणासाठीच, म्हणजे महाराष्ट्रात पण बघितलं की जिथे जिथे तुम्हाला सती आसरे सापडतील तिथे काहीतरी एक पर्यावरणीय हे सापडतं. त्यामुळे पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन या दृष्टिकोनातूनच धर्माच्या संकल्पना बराच काळ बनत गेलेल्या आहेत. पण आधुनिकीकरणानंतर जेव्हा नद्यांकडे बघण्याची आणि नद्यांना वापरायची दृष्टी, नदी फक्त एक पाण्याचा स्रोत एवढीच म्हणून झाली, त्याच्यानंतर नद्यांवरती धरणं आणि ही सगळी बांधली गेलेली आहेत. त्यानंतर नदीमध्ये आधीच नदी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत चाललेली आहे. आणि आता धर्माच्या संकल्पना बदलत्या काळासोबत कशा बदलायला हव्या त्या बदलल्या गेलेल्या नाही. म्हणजे तुम्ही समाज सुधारणा केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, इंग्रजांच्या सरकारमध्ये इंग्लिश एज्युकेशन आल्यानंतर आपण समाज सुधारणा केली. समाजातनं आपण काय म्हणतात ते अनटचॅबिलिटी आणि या सगळ्या संकल्पनांविरुद्ध, जाती व्यवस्थेविरुद्ध, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. आणि आपल्या समाजातल्या अनेक अशा प्रथा ज्या अनजस्ट होत्या त्या आपण संपवण्याचा प्रयत्न केला. आता त्या संपल्या किती, नाही संपल्या किती, ते तुम्ही समाजशास्त्रज्ञांना विचारा, आणि त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण तो माझा विषय नाही. पण तसे प्रयत्न नद्यांबद्दल झालेले आहेत का? की नदीबद्दलची आपल्या धार्मिक मान्यता त्या कुठल्या काळात आल्या, त्या का आल्या, आणि त्या आज बदलायची कशी गरज आहे? की नदी संवर्धन आणि नदीचं व्यवस्थापन यासाठी कशी गरज आहे? की नदीची आपण जमीन काढणं किंवा नदीचं एका प्रमाणाबाहेर वाळू काढली तर नदी कोपते, त्यामुळे वाळू जास्त काढूच नाही, अशा धार्मिक संकल्पना आपण का तयार करत नाही? आगरकरांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की रूढी आणि परंपरा या समाज मानवाचा कपडा आहे, आणि काळ बदलला की त्याने तो बदलायचा असतो. आपल्या रूढी आणि परंपरा जर या नदी वाचवण्यासाठी आणि नदी जगवण्यासाठी असतील तर मग आज आपण त्या प्रमाणात त्या बदलत का नाहीये, हा मोठा प्रश्न. मुळात जसं मी सांगितलं की नदी संस्कृती जी आहे ती पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाशी बराच काळ जोडलेली होती. प्रत्येकच गोष्ट पर्यावरण संवर्धनाशी होती अशी नाही, पण बऱ्याच गोष्टी या पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाशी नदीच्या संस्कृतीतल्या जोडलेल्या होत्या. पण आधुनिकीकरणानंतर जेव्हा आपण नद्यांचा वापर हा फक्त मानवाच्या फायद्यासाठी करायला सुरुवात केली, त्यानंतर हा पर्यावरण आणि नदी संस्कृतीतला जी नाळ आहे ती कुठेतरी तुटत गेली. त्यामुळे आता जर नदी संस्कृतीला नव्याने आपल्याला बांधायची गरज असेल, की नव्याने नदी संस्कृती उभी करायची असेल, तर पर्यावरण संवर्धन किंवा नदीचं पर्यावरण रक्षण हीच नवीन नदी संस्कृती कशी होऊ शकते. आणि त्याची उत्तरं मोठ्या प्रमाणात आपल्या लोकसंस्कृतीमध्ये आहेत की त्यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन नदीसोबत कसं केलेलं आहे. ती उत्तरं शोधून पर्यावरण संवर्धन हीच नवीन नदी संस्कृती कशी होईल, कारण माणूस ना नदीशिवाय जगू शकतो ना संस्कृतीशिवाय. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हीच नदी संस्कृती कशी होईल, हा या प्रश्नावरचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. बाकी मग सरकार काय करेल, लोक काय करतील, पण जोपर्यंत पर्यावरण संवर्धन ही आपली संस्कृती होत नाही, त्यानुसार आपण एक जीवन पद्धती उभी करत नाही, तोपर्यंत हे नद्यांचे प्रश्न पूर्णपणे सुटू शकणारे नाहीत. या प्रॅक्टिसेस नदीला किती मारक आहे यापेक्षा तुमचं अर्बन प्लॅनिंग हे नदीला खूप जास्त मारक आहे. की या प्रॅक्टिसेस नदीला मारक नाही आहेत का? आहेत, काही प्रमाणात आहेत. पण मुळात प्रश्न हे आपण मूळ प्रश्नांपासून जे भटकणं असताना, की यमुनेचं तुम्ही म्हणाला की यमुना एवढी प्रदूषित झाली आहे, सगळ्या दिल्लीच्या नाल्यांचं पाणी नदीत आणून सोडलं जातं. लोकांच्या घरातलं सांडपाणी आणि इंडस्ट्रीजमधलं सांडपाणी हे नदीत आणून सोडलं जातं.
आणि त्यामुळे नदी ही खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. आणि त्या सगळ्या प्रश्नांवर बोलण्याच्या ऐवजी नदीकाठी येऊन लोक मोठ्या प्रमाणात डुबकी मारत असतील किंवा निर्माल्य टाकत असतील, ते नदीला खूप मारक आहे हे म्हणणं मला हास्यास्पद वाटतं. तेही मारक आहे, पण मुळात मारक जास्त काय आहे हा मोठा प्रश्न आहे, कारण ते जास्त मारक आहे, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, नदीमध्ये जे निर्माल्य टाकलं जातं त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर जास्त होतो, ही मोठी समस्या आहे. की आता पूर्वी निर्माल्य टाकताना लोक एखाद दुसरं फूल टाकायचे, एखाद दुसरं पान टाकायचे आणि तेही नदीकाठचीच पानं आणि फुलं वापरून गेलं जायचं. आता तसं न करता बाहेरनं फुलं आणली जातात, मग बरेचदा प्लास्टिकची फुलं आणली जातात, प्लास्टिक नदीत फेकलं जातं, हे सगळं आहे. नदीत डुबकी मारणं हे नदीपेक्षा त्या माणसाला जास्त हानिकारक आहे असं मला वाटतं, कारण नदी तेच मला म्हणायचं होतं की त्यांच्या हेल्थवरती अफेक्ट करतंय, ते जास्त तर affect करतं. त्यांना तुम्ही काय, म्हणजे आता ह्या सिच्युएशन मध्ये आपण परंपरा म्हणून ते जपू शकत नाही, कारण ते मुद्दा healthला- नदीत लोकांनी डुबकी मारणं हे त्यांना किती हानिकारक आहे यापेक्षा दुसरा प्रश्न मला असा वाटतो की ही जी संस्कृती होती आणि ज्याची पूर्वी कारण होती की नदी स्वच्छ असायची आणि त्याच्यातनं मग शुद्धीकरण आणि या सगळ्या स्वप्न आलं, प्रश्न या संस्कृतीचा नाहीये, प्रश्न या संस्कृतीच्या भांडवलीकरणाचा आहे. की तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या संस्कृतीतल्या डुबकी मारणं किंवा नदीमध्ये निर्माल्य टाकणं किंवा कुंभमेळे यांचं ज्या पद्धतीने एक मोठा इव्हेंट करताय, त्यांचं जे भांडवलीकरण करताय, त्यांचं जे टुरिझम म्हणून खूप मोठ्या प्रमाणात जे केलं जातं आणि त्याच्यातनं लोकांचा विचार केला जातोय ना नदीच्या परिमाणाचा, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक नदीकाठी येऊन डुबकी मारतात हे तर सोडाच, पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या इव्हेंटसाठी लोक येऊन नदीकाठी राहतायत तेव्हा त्यांचं सगळं सांडपाणी नदीतच जात आहे. हो, त्यामुळे संस्कृती मारक आहे का, तर माझं उत्तर आहे नाही. संस्कृती ही लवचिक आहे, काळानुसार संस्कृती बदलत गेली पाहिजे आणि नदीकाठी राहणाऱ्या बरेच कम्युनिटीज जर आज तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोलला तर ती त्यांनी बदललेली सुद्धा आहे. नदी संस्कृतीचं भांडवलीकरण, नदी संस्कृतीला भांडवल म्हणून वापरणं हे जास्त हानिकारक आहे. आणि मला वाटतं हे लोकांनी समजलं पाहिजे की आपल्याला संस्कृती जपायची की संस्कृतीचं भांडवलीकरण जपायचं आहे. आपल्याला संस्कृतीचे इव्हेंट करायचे आहेत, जे आपल्याकडे लग्नांचं झालं की लग्न आधी एक छोट्याशा मंडपात होणारी लग्न एक मोठे बिग फॅट वेडिंगचे इव्हेंट झाले, तसंच नदी संस्कृतीचं जे भांडवलीकरण होत आहे तो खरा प्रश्न आहे. त्यामुळे संस्कृती सगळीच वाईट असते असं नाही. संस्कृतीतल्या काही गोष्टी कालबाह्य होतात, त्या सोडाव्या लागतात. ज्या अजूनही कालसुसंगत आहेत त्या ठेवाव्या लागतात आणि बदलत्या काळासोबत ज्या नवीन गोष्टी आहेत त्या आणाव्या लागतात. हे संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि ते कुठेतरी आपण कमी पडतोय का, हा मला मोठा प्रश्न पडतो. कुंभमेळा आणि नदी यांचं सांस्कृतिक नातं जर आणि त्याचं ऐतिहासिक नातं बघितलं ना, ते खूप वेगळ्या प्रकारचा इतिहास आणि संस्कृती आपल्याला दिसते. कारण हे जे साधू आहेत ना, जर कधी नदी कुंभमेळ्याच्या काठी येणारे अघोरी साधू किंवा वेगवेगळ्या संप्रदायांमधले वेगवेगळ्या मठांमधले खरे साधू जर तुम्ही बघितले तर हे लोक आहे ना आपलं घर सोडून गेलेले असतात आणि घर सोडून गेल्यावर त्यांचे पण हायरार्कीज आहेत की साधूपद मिळणं आणि त्यासाठी जे जे काही करावं लागतं त्यासाठी 12 वर्ष कठोर तपस्या करावी लागते, मोठ्या प्रमाणात त्याग करावे लागतात. आणि मग कुंभमेळे हे बऱ्याचदा दीक्षांत समारोहांसारखे असतात की ते 12-12 वर्षांनी 6.5 वर्षांनी होतात आणि मग तिथे कुणाला साधूपद मिळतं, त्याचं नाव होतं. आणि बरेचदा ही लोक जी असे भुले भटके लोक आहेत की जे बरेच वर्ष फिरता आहेत, त्यांना एकत्र आणणारी आणि त्यांच्या आयुष्याला रमवण्यासाठीचं एक साधन आहे धर्मातनं तयार केलेलं. आता मग त्याच्यामागे आध्यात्मिक आणि या सगळ्या कथांमध्ये मी जास्त जात नाही, त्याही खूप आहेत. कुंभाबद्दल बोलायचं तर प्रश्न असा आहे की वैराग्य घेणारे आणि सगळ्या प्रकारच्या आयुष्यातली सुख भोग सोडणाऱ्या साधूंचा कुंभमेळा, ते सगळं उपभोगासाठी येणाऱ्या लोकांचा आणि साधूंचा कुंभमेळा, हा जो कुंभमेळ्याचं बदललेला अर्थ आहे आणि ते मला वाटतं फक्त कुंभमेळ्यापुरतंच उरलेलं नाही, आपल्या प्रत्येक सणाबद्दलच तसं होत चाललेलं आहे की मूळ सणाचा अर्थ काय होता आणि ते सण का साजरे केले जायचे. त्यामुळे आज कुंभमेळ्याला आलेलं एक स्वरूप म्हणजे पहिलं त्याचं झालेलं मोठ्या प्रमाणात भांडवलीकरण, की ही आमची संस्कृती आणि म्हणून मोठ्या प्रमाणात साधूंच्या शिवाय सगळ्या प्रकारचे आयुष्यातली सुख अनुभवणारी लोकही येऊन नद्यांमध्ये जे डुबक्या मारतात. तो भांडवलीकरणाचा जो मुद्दा आहे की तुम्ही खरंच कुंभमेळ्याचं किती भांडवलीकरण करताय, कुंभमेळा असू द्या ना त्याचं भांडवलीकरण किती करताय, तो मला एक मोठा चिंतेचा प्रश्न वाटतो. दुसरी गोष्ट, यातले किती साधू खरे साधू आहेत. म्हणजे तुकाराम महाराज 400 वर्षांपूर्वीच म्हणून गेले, ऐसे कैसे झाले साधू ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू. तर मग यातले बंधू किती आणि साधू किती, हा त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे. आणि मुळात संस्कृती एका ठिकाणाहून सुरू होते, त्याची काही कारणं असतात, ती जगणारी एक व्यवस्था आणि त्या जगणारी एक पिढी आणि लोक असतात. पिढी बदलली, व्यवस्था बदलली की त्या संस्कृतीतल्या काही गोष्टी पण तुम्हाला बदलाव्या लागतात. त्यामुळे कुंभमेळ्याची संस्कृती वाचवायसाठी काय काय करायला हवं आणि त्या कुंभमेळ्याची संस्कृतीसोबत नदी वाचवायसाठी काय करायला हवं याचा विचार करायला हवा, रॅदर दॅन की कुंभमेळ्यात सगळा वाईट आहे, त्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे, त्याचं भांडवलीकरण झालेलं आहे,
त्या प्रश्नांना आपण कशा पद्धतीने बघतो हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. चित्रपट खूप आहे. चित्रपट जगभर नदीबद्दल आणि नदीच्या त्याच्याबद्दल झालेले आहेत आणि दरवेळेला नदीवरच चित्रपट झालेले असं नाही आहे, तर माणसाबद्दलही झालेल्या चित्रपटांमधनं नदीचं एका प्रकारचे मेटाफर्स केलेले. म्हणजे आता ज्या चित्रपटावर त्यातल्या अभिनेत्रीमुळे सगळ्यात जास्त टीका झाली तो रामतेरी गंगा मैली, पण त्या चित्रपटातले डायलॉग जर नीट बघितले तर गंगा कशी मिळत झाली आणि तशी ती मुलगी कशी, हे थोडे तरी मेटाफॉरिकली त्यांना त्याच्यातले संवाद येतात, पण ते तेवढं प्रभावीपणे त्या डायरेक्टरला काही जमलेलं नाही. पण प्रयत्न त्या दिशेने होत आहेत, अंधुक दिसून येतं. किंवा दक्षिणेमध्ये अनेक चित्रपट नदीच्या काठचं आयुष्य कसं बदलत गेलेलं आहे यावरती आहेत. आता फिलॉसॉफिकली नदीकडे बघणारा गोदावरी, तर गोदावरी हा सिनेमा नदीचं जे महत्त्व आहे यापेक्षा नदी संस्कृतीचं जे महत्त्व त्याच्याबद्दल जास्त बोलतो असं मला वाटतं, जितका मला गोदावरी समजला. कारण तो नदीकाठचं पर्यावरण, परिसंस्था या सगळ्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी नदीकाठची जी संस्कृती आणि अर्थव्यवस्था आहे त्यावर जास्त बोलतो. आणि त्यामुळे ती अर्थव्यवस्था नदीवर उभी राहते आणि म्हणून नदी आपल्याला जगवते, असा सगळा त्याच्यात विचार दिसतो. पण हा विचार मुळात संस्कृतीत रुजलेला आहे ना, त्यामुळे जर नदी जगवत असेल तर मग नदी वाचवायची कशी, की इतके वर्ष नदीने आपल्याला जगवलं, मग आता नदीला आपण कसं वाचवू, असा कुठला संदेश गोदावरीने दिला असता तर मला जास्त आवडलं असतं. पण आणि मुळात त्या चित्रपटाचा तो विषयही नाही, त्यामुळे तो संदेश त्या चित्रपटाने का द्यावा तर निश्चित देऊ नये. पण तसे चित्रपटांचा वापर नदी संवर्धनासाठी व्हावा, तर नदी वाचवायसाठी आपण काय करायला हवं या दृष्टिकोनातनं आता जास्त चित्रपट यायला हवे असं मला वाटतं.